नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। राजश्री आणि मनालीत असं दोघी बहिणी आहेत त्या। तर मनालीताईंनी हा अनुभव शेअर केलाय। तर मनालीताई म्हणत होत्या की आमची नावं फक्त सांगा, आणखी गावाचं नाव, आडनाव वगैरे आमचं काही सांगू नका. तर ते सांगत नाहीये मी. तर ताई म्हणत होत्या, गेली जवळ-जवळ 21 वर्ष झालं आम्ही आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात. म्हणजे लहानपणीच म्हणतात, म्हणजे राजश्रीताई ज्यावेळेला किती 6 वर्षाच्या होत्या म्हणतात. 6 वर्षाच्या होत्या आणि मी 4 वर्षाची होते. त्या म्हणत होत्या. मी 6 वर्ष राजश्रीताई 6 वर्षाची असताना माझी आई गेली म्हणतात. आई गेल्यानंतर म्हणजे आई कधीच आईंचं करत नव्हती म्हणतात. पण आईची आई म्हणजे आजी, राजश्रीताईंची आणि मनालीताईंची आजी, त्या आईंचं खूप करत होत्या. आधीपासून करत होत्या. त्यांनी माझ्या आईला पण म्हणजे माझ्या आजीनं आईला पण मार्गात आणण्याचा खूप प्रयत्न केला म्हणतात. पण कधी तिला ते आवडलंच नाही करायला म्हणतात. म्हणजे अ, आईंवर श्रद्धा नव्हती असा भाग नाही. त्या थोड्याशा नास्तिकच अशा होत्या. म्हणजे खूप नास्तिक असं नाही, पण थोडंसं आई माझी नास्तिकच होती म्हणल्या. मग ती काही एवढं करत नव्हती. पण आजी खूप आईंच्या मार्गातली होती. आजी खूप धार्मिक होती म्हणतात आणि आईंचे नेम आणि नियम सगळे तिनं पाळलेले होते म्हणतात जन्मभर. आणि तिला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं. खूप वर्षानंतर आजीला आई झालेली होती म्हणतात. आजीनं त्यासाठी खूप कष्ट झेलले म्हणतात त्या गोष्टीसाठी. आणि खूप वर्षानंतर आईचा जन्म झाला. आणि आई जन्माला आल्यानंतर आई खूप असं गुणी सगळ्या स्वभावानं होती. तर आजीला खूप वाटायचं की आईंचा हा आपल्यावर म्हणजे कृपा झाली आहे. पण आई ज्यावेळेला मार्गात आली नाही, त्यावेळेला आजीला खूप वाईट वाटायचं म्हणतात, की आई मार्गात आली नाही. पण मोठी झाल्यानंतर लग्नाच्या आधी आई मार्गात आली म्हणतात. आईंच्या मार्गात आली. 3 वर्ष ती आईंच्या मार्गात होती म्हणतात आणि आईचं लग्न झालं. आईचं लग्न झालं आणि बाबा आमचे खराब निघाले म्हणतात. म्हणजे व्यसनी निघाले आमचे बाबा. व्यसनी निघाल्यानंतर आईनं परत आईंचा मार्ग सोडून दिला. आई आजीला बोलायची म्हणतात, "काय आईंनी चांगलं केलंय? मी 3 वर्ष तर उपासना करत होते आणि काय आईंनी चांगलं काय केलं? मग मी करत नव्हते ते चांगलं होतं की मग." असं म्हणून तिनं ते परत कधीच नाही केलं म्हणतात. आणि बाबा माझे व्यसनी ते व्यसनी. परत आईंचं तिनं लग्नानंतर कधीच काही केलं नाही आईनं. आणि व्यसनी ते व्यसनी आणि बऱ्याच गोष्टी पण त्यांच्या चुकीच्याच होत्या म्हणतात. म्हणजे त्यांच्याच आई-वडिलांच्या बाबतीत ते चुकीचं वागायचं. म्हणजे आमच्या स्वतःच्या आई-वडिलांच्या बाबतीतच बाबा खूप चुकीचं वागायचे म्हणतात. आणि माझी आईसोबत सासू-सासऱ्यांचं खूप चांगलं रिलेशन होतं म्हणतात. खूप चांगलं सासू-सासरे हे करायचे. पण नवरा चांगला नव्हता, त्यामुळं तिनं कधीच आईंचं परत केलं नाही. आणि ज्यावेळेला सासू-सासरे गेले, म्हणजे माझे आजी-आजोबा गेले म्हणतात, त्यावेळेला माझी फक्त मोठी बहीण झालेली होती म्हणतात. म्हणजे राजश्रीताई फक्त झालेल्या होत्या. आणि त्यावेळेत आजी-आजोबा गेले, म्हणजे 1-1.5 वर्षाच्या अंतरानंच दोघं पण गेले. आणि मग आई खूप सासू-सासऱ्यांचा पण आधार गेला. चांगले होते सासू-सासरे. त्यांचा पण आधार गेला. मग आई खूप एकटी पडली म्हणतात. ती एवढी एकटी पडली की तिला म्हणजे माहेरात पण कधी ती जायची नाही म्हणतात. का तर आजी आमची चांगली होती. सारखं ये म्हणायची. "तुला नाही सोबत राहू वाटत, तर इकडं ये, माझ्यासोबत राहा." असं म्हणायची म्हणतात. आजी खूप सारखं म्हणायची, की "तू माझ्यासोबत राहा, इकडं ये." आजोबांची पेन्शन होती, काही असं नाहीये आणि तू मुलींना घेऊन माझ्याकडे येऊन राहा. पण त्या आईला पटायचं नाही म्हणतात. आणि ती ती कधीच आम्हाला घेऊन तिकडं गेली नाही म्हणतात.
आणि असंच एकदा खूप तिला अनावर झालं सगळ्या गोष्टी म्हणतात. आजी-आजोबांचा म्हणजे सासू-सासऱ्यांचा मेन तिला खूप आधार वाटत होता म्हणतात. जगातली माझी आई पहिली सून असेल त्या म्हणत होत्या, की जिला सासू-सासऱ्यांचा खूप आधार वाटत होता. आणि ते गेल्यानंतर एकदा भांडणात खूप तिला तो तिटकारा आला त्या सगळ्या गोष्टींचा म्हणतात. आणि आमच्या खूप जवळ असं म्हणतात विहीर होती. त्या विहिरीमध्ये जाऊन तिनं स्वतःला हे केलं आणि त्यावेळेला आई गेली म्हणतात. आणि 6 वर्षाची होते माझी बहीण, मी 4 वर्षाची. काही कळत नव्हतं म्हणतात आम्हाला. तर अशा परिस्थितीत आई गेल्यानंतर कदाचित आईंच्या मार्गात आणण्यासाठी, का तर आई असेपर्यंत ना तिनं आम्हाला आजीकडे नेलं असतं आणि ना ती स्वतः आईंच्या मार्गात आली असती. तर तिनं ती तिला ती गेल्यानंतर आम्हाला पर्यायच नव्हता. आम्ही आजीकडे गेलो म्हणतात. वडील आमचे असेच प्यायचे. त्यांना कशाचंच भान नसायचं म्हणतात. अ, त्यांना कधी आई-वडिलांचंच नव्हतं, तर मुलांचं किंवा बायकोचं काय असणार, असं त्या म्हणत होत्या. ते असेच काहीतरी थोडंफार काम करायचे, प्यायचे, कुठेही पडायचे. असं पोरी कुठं आहेत, काय आहेत? आजीने लगेचच, आई गेल्यानंतर लगेचच आम्हाला आजीने घेऊन गेली म्हणतात. आजी खूप म्हणजे सगळ्या गोष्टींना, का तर आईंची इतक्या वर्षाची उपासना होती तिची म्हणतात. त्यामुळं खूप सगळ्या गोष्टींना तिनं खूप सगळ्या गोष्टींना तोंड देण्याची ताकद होती तिच्याकडं. आणि तिच्या सहवासात नंतर आम्ही वाढलो म्हणतात. त्यामुळं त्यावेळेपासूनच राजश्रीताई 6 वर्षाची असल्यापासून आणि मी 4 वर्षाची असल्यापासून आजीच्या सहवासात वाढलो. आणि त्यावेळेपासूनच पोरकेपण काय असते ह्याची जाणीव होत होती म्हणतात. जसं मोठं होत गेलो तसं. आणि आजीनं जेवढं होता होईल तेवढं सगळं केलं. आईंचा आधार आम्हाला दिला. पहिली गोष्ट आईंचा आधार दिला म्हणत होत्या ताई. अशा पद्धतीनं तिनं आईंचा आधार दिला, की ती अगदी लहानपणापासून आम्हाला सांगायची म्हणतात. अगदी आम्ही लहान होतो त्यावेळेपासून ती आम्हाला सांगायची, की आपली आई गेली ना, आपला बाप शेजारी होतो. असं म्हणायची म्हणतात. आजी आजी माझी असं म्हणायची, की आई गेली ना एखाद्या मुलीची, तर बाप शेजारी होतोय. आणि आई असेल तर ती कशी करून सांभाळते. तर तिनं वाढवताना इतक्या चांगल्या-चांगल्या गोष्टी आजीने सांगत गेली. आयुष्याचा अनुभव इतका होता तिला. आणि मेन म्हणजे आईच्या मार्गात होती. त्यामुळं काय करायचं, काय नाही करायचं हे खूप चांगल्या रीतीनं आणि खूप लहानपणापासून ते आमच्यावर बिंबलं गेलं. त्यामुळं सगळ्या वाईट संगतीपासून आमच्या जरा जरी मैत्रिणी कुठं वेगळ्या दिसल्या, तर लगेच ती तिथं आम्हाला थांबवायची. ह्या सगळ्या गोष्टी होत सगळं आम्ही आईंच्या मार्गात दोघीही खूप चांगल्या रीतीनं आलो म्हणतात. अ, आजोबांची पेन्शन होती. त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नव्हता म्हणतात आजीला. आजोबांची पेन्शन असल्यामुळं आईंनी तो मार्ग सोपा केला आमचा म्हणतात, की आम्ही शिक्षणं वगैरे आम्ही व्यवस्थित आमची शिक्षणं झाली. आणि ज्यावेळेला म्हणतात म्हणजे इतके वर्ष आईनंतर इतके वर्ष आजी खणखणीत राहिली म्हणतात. राजश्रीताई ज्यावेळेला त्या म्हणत होत्या ती बी-ए फर्स्ट इयरला होती, त्यावेळेला आजी म्हणजे खूप असं आजारी नाही म्हणल्या 2-3 दिवस आजारी होती आणि आजी एक्सपायर झाली म्हणतात. वृद्धापकाळानं ती गेली म्हणतात. आणि त्यावेळेला सगळी जबाबदारी राजश्रीताईवर आली म्हणतात. का तर आम्ही दोघीच बहिणी-बहिणी होतो. आम्हाला कोणच नव्हतं म्हणतात. म्हणजे आईलाच बहिणी वगैरे कोण नव्हत्या, भाऊ नव्हता, कोणच नव्हतं. तर मग ते पण फक्त आईंचा आधार होता म्हणल्या आम्हाला. आम्ही बहिणी-बहिणी आम्हाला कुणी सांगायला नव्हतं. ते माझं तर वय एकदम लहान म्हणजे कॉलेजलाच मी आणि राजश्रीताईच फर्स्ट इयरला होती. मी तर अगदी लहान म्हणतात. अगदी कुमार वयात होतो आम्ही म्हणल्या.
फक्त आई होत्या म्हणल्या आमच्या आधाराला. ज्यावेळेला आजी आजारी पडायला लागलेली होती ना, जसं वय वाढायला लागलं, ती कायम आम्हाला सांगायची, "तुम्ही ह्याच्यानंतर कधी दोघीच राहिला, तरी पण डगमगायचं नाही, तुम्ही दोघी असणार नाही. आई कायम तुमच्यासोबत असणार आहेत." असं वाटत राहते आपल्याला, की अरे आता आपल्याला कोणच नाही, आता आपण कसं करणार? पण तसं नसतंय. आपण गुरूंचे पाय धरलेले असतात ना, तर त्यावेळेला सगळ्यात मोठा आधार तो असतोय. तो फक्त आपल्याला दिसत नाही. आपल्याला समोर दिसणारी माणसं दिसतात. आजी एवढी अडाणी होती म्हणतात, पण तिचं एवढं ज्ञान होतं. ती आम्हाला कायम म्हणायची, "हे दिसणारी माणसं ती फक्त दिसतात. ती आपली नसतात." ती हे सांगायची म्हणतात. पण जे दिसत नाही, पण जे आहेत ते आपल्याला साथ देतात, ते म्हणजे गुरु असतात. असं ती कायम सांगायची. तुम्हाला दिसणार नाहीत ते, पण तुम्हाला ते जाणवणार. तुम्हाला प्रत्येक क्षणाला ते सोबत असणार. तुम्हाला जरी दिसले नाहीत तरी ते असणार. पण जे दिसतायत ते नसणार आहेत सोबत. मी तुम्हाला आज दिसते, पण मी उद्या तुमच्या सोबत नसणार आहे. असं आजी कायम आम्हाला सांगायची. का? तर आम्हाला तिला सक्षम बनवायचं होतं म्हणतात ते. तिला सक्षम बनवायचं होतं, की असं नाही की कुठल्यातरी भरकटलेल्या रस्त्यावर आम्ही जावं किंवा आम्हाला आधार नाही म्हणून कुठल्यातरी चुकीचा आधार निवडावा. हे आमच्याकडनं होऊ नये म्हणून तिने ही पूर्वतयारी करून घेतलेली होती. आणि अगदी तारुण्यात येऊन आम्हाला आधार राहिला नाही. त्यावेळेला फक्त आई आधार होत्या, त्या म्हणतात. आणि आईंचं सगळं वाचन होतं. आईंचं आम्ही सगळं करत होतो. नामस्मरण आजी रोज आम्हाला लहानपणापासून म्हणतात. अगदी मी 4 वर्षाचे होते म्हणतात. आजी नको नको म्हटलं तरी खूप काही काही दाखवायची आशा आम्हाला. हे तुला मी इकडं घेऊन जाईन, मी तुला तिकडं घेऊन जाईन, मग मी तुला हे करेन, मग मी तुला ते देईन. असं करत तिनं बालपासनं आम्हाला शिकवलेली होती. बहिणीला काही शिकवावी लागली नाही. ती आपोआप शिकत गेली. पण मला खूप शिकवावी लागली तिला म्हणजे. पण तिनं शिकवत गेली. प्रत्येक गोष्टी इतकं मर्म असायचं तिच्या सांगण्यात, त्या म्हणत होत्या. खूप चांगल्या पद्धतीनं ती ते एक्सप्लेन करून आम्हाला सांगायची म्हणतात. आणि अशा ह्यानंच मग आम्ही वाढत गेलो. वयात नंतर आजीचं घर सोडून मग राजश्री ताईचं शिक्षण अपूर्ण राहिलं म्हणतात माझ्यासाठी. तिनं का तर आजीचं वगैरे पेन्शन बंद झाली. मग आईंनी तो मार्ग निवडलेला होता म्हणतात. राजश्रीताईनं जॉब पकडला. तू शिक. मी सगळं माझं मी हे करेन. ही जी ताकद तिला दिलेली होती ती आईंनी दिलेली होती म्हणतात. आणि मी शिकत होते, ती जॉब करत होती म्हणतात. 2 वर्षाचं अंतर होतं आमच्या दोघींमध्ये म्हणतात. आणि मी शिकत होते, ती जॉब करत होती. तिनं रूम अशा पद्धतीने तुम्हाला सांगू म्हणतात, इतकं आईंनी त्यावेळेला आधार दिला. ती खूप घाबरायची. राजश्रीताई ना आईंचं ओम नमः शिवाय म्हणायची, हे करायची. पण तरीसुद्धा कुठेतरी तिला भीती वाटायची म्हणतात, की माझी बहीण छोटी आहे, मला आता कोणच नाही आहे, कोण आपल्याला काय करेल का? कोण आपल्याला कोण कसं हे करेल? असं तिला खूप वाटायचं म्हणतात. आणि तसे प्रसंगही आले. पण आईंनी सगळे निवारण केले म्हणतात. सगळे निवारण केले. त्या असे बारीक-सारीक खूप प्रसंग घडले म्हणतात. जे असं वाटायचं, की अरे आपल्यावर खूप मोठं संकट येणार आहे. पण ते चुटकीसरशी निवारण व्हायचं म्हणतात. फक्त आजीनं एवढंच सांगितलेलं होतं, खूप संकटात आहे असं वाटायला लागलं, काही करायचं नाही. आई म्हणून हाक मारायचं आणि नामस्मरण करायला सुरुवात करायचं. कितीही मोठं संकट असू दे. हे तिनं त्यावेळेला आम्हाला शिकवलेलं आम्ही आज तागायत ते फॉलो करतोय म्हणतात. कितीही मोठं संकट आलं ना, आई म्हणून आमच्या डोळ्यातून धारा लागल्या आणि नामस्मरण सुरू झालं, की ते संकट मागं सरलं पाहिजे. का तर एवढ्या वर्षांची ती उपासना आणि त्याचा तो परिणाम होता म्हणतात. त्यामुळं कधी आईंनी लांब केलं नाही. हे जी संकट वगैरे सुद्धा गुरु देतात, त्या म्हणत होत्या, ते सुद्धा काहीतरी आपल्याला शिकवून जाण्यासाठी ती संकटं देतात गुरु. आपण काहीतरी चुकलोय का? किंवा काहीतरी काय वेगळं शिकलं पाहिजे या संकटातनं, हे म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे. ह्याच्यासाठी गुरु आपल्यावर संकटं देऊन मग जातात, मग आपल्याला पुढे नेतात.
असं त्या म्हणत होत्या. तर ती ज्यावेळेला जॉब करायला लागली, तर त्यावेळेला लांब बघितला म्हणतात. तिथून आजीच्या घरापासून का तर आम्ही दोघीच असायचो. तर तिला असं वाटायला लागलं आपण कुठेतरी लांब चांगल्या ठिकाणी जॉब बघावा, जिथं सिटीमध्ये वगैरे. तुम्हाला सांगू इतकी कृपा म्हणतात. आम्ही ज्यावेळेला राजश्रीताई जॉबला लागली आणि तिची एक मैत्रीण होती म्हणतात. तिच्या मैत्रिणीच्या घरी मला तिनं ठेवलेली होती म्हणतात 15-20 दिवस. तिच्या मैत्रिणीच्या घरी त्यांच्या आई-वडील वगैरे असू दे राहा बा असं बोलले म्हणतात. म्हणजे ही सगळी आईंचीच कृपा म्हणतात. आणि का तर तिला लगेच रूम वगैरे मिळणार नव्हती. तर तिच्या मैत्रिणीच्या वडिलांनीच रूम बघून दिली आणि जिथं रूम मिळाली म्हणतात, ते घरमालक आईंच्या मार्गातले होते. किती मोठी कृपा म्हणतात. इतकी निर्धास्त झाली राजश्रीताई म्हणतात, की हां, मिनल आता तुझं काही मला टेन्शन नाही. का तर हे आईंच्याच मार्गातले आहेत. जे म्हणजे जुळवणी होऊन परत आईंनी अशा व्यक्तीच्या दारात आम्हाला नेऊन उभं केलं, की जे आईंच्या मार्गातले होते. ती खूप रडली आणि मी पण खूप रडले म्हणतात त्यावेळेला, की म्हणजे ही जुळवणी कशी काय होऊन आली. आणि तुम्हाला सांगू आमचं सगळं त्यांनी इतकं म्हणजे आम्हाला आई-वडील नाहीत, आधार नाही म्हणून मग ह्या आजीनं जे सांगितलेलं होतं ना, की जे दिसत नाही ना, ते आधार आहे खरा. तर त्यांनी आणि तो कुठल्याही रूपानं तुम्हाला ते आधार देणार. तर ते दोघंही नवरा-बायको जे होते, काका-काकू जे आहेत, ते आजही म्हणतात आमच्याकडे येतात, आम्ही त्यांच्याकडे जातो म्हणतात. तर ते कायम आमचा आधार होऊन राहिले म्हणतात, आई-वडिलांसारखं आमची लग्न होईपर्यंत. आमचं कन्यादानसुद्धा त्यांनीच केले. म्हणजे आईंच्या मार्गातल्या व्यक्तीनं आमचं कन्यादान केलं. म्हणजे आईंनी केलं. त्या म्हणत होत्या. हे असा तसा अनुभव येणार नाही म्हणतात. त्याला खूप झटून सेवा करावी लागते. आई गमावली आम्ही, आजी गमावली, पोरके झालो आम्ही. पण ना आईंना कधी नाही सोडलं. आजीने हेच आम्हाला फक्त शिकवलेलं म्हणतात, की जे दिसतंय ते सोबत नाहीये, पण जे दिसत नाही ती ताकद तुमच्या सोबत आहे. आणि त्या ताकदीनं आम्हाला ते पुढं नेत गेली म्हणतात. नाहीतर खूप म्हणजे आम्ही कुठं चुकलो असतो, काहीतरी चुका झाल्या असत्या किंवा कुठं वाहत गेलो असतो. जर आई नसते तर खूप वाहत गेलो असतो म्हणतात. ते नाही झालं आमच्यासोबत म्हणत होत्या. का तर आई होत्या सोबत. आणि काका-काकू तुम्हाला सांगू म्हणतात, ज्यावेळेला मी कॉलेजवरून यायची, राजश्रीताई स्वयंपाक करून जायची, तरीसुद्धा "तुला आणि काय पाहिजे का?" म्हणून घेऊन यायच्या. राजश्रीताई ज्यावेळेला जॉबवरून घरी यायची, "बाळा तुला काय पाहिजे का?" खायला लगेच काहीतरी काकू घेऊन यायच्या. हे सगळं जे बघून ना आम्हाला असं वाटायचं आमची आई, आमची आजी परत आली आहे म्हणून या रूपानं. हे प्रत्येक वेळेला आईंनी दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर म्हणतात माझं पण बी-एचंच शिक्षण घेतलं म्हणतात मी पण. आणि आम्ही दोघी पण नंतर जॉबला वगैरे तर बरेच वर्ष आम्ही त्यांच्या इथंच हे केलं. आणि आता वाटायला लागलं, की अरे लग्न करायचं आहे आपल्याला होय. पण आता काय आपलं आपणच बघून करायला पाहिजे वगैरे असं. पण ते मनात पण यायला लागलं कसं तरी. म्हणतात राजश्रीताई खूप म्हणजे मी थोडीशी हे होते, पण राजश्रीताई खूप विचारी होती म्हणतात. तिला खूप वेगळं वाटायचं, की अरे आपल्याला लग्न. ती एकदा ना उपासना करताना रडत होती. तर मी ना घाबरले म्हणतात, "तू का रडतेस? का रडतेस? आपल्याला स्थळं कोण बघणार गं?" आणि तर मी इतकं म्हणजे मला इतका आईंच्याबद्दल कॉन्फिडन्स होता त्यावेळेला. तिची श्रद्धा कुठेतरी त्यावेळेला डळमळीत झाली असेल कदाचित म्हणतात. मी म्हटलं, "अगं आई बघणार आपल्याला आणि कोण बघणार आहे?" आणि तुम्हाला सांगते म्हणतात इतका मोठा अनुभव त्या दिवशी संध्याकाळी म्हणतात मंगळवार होता. त्या दिवशी संध्याकाळी म्हणतात मंगळवारी काकू बरोबर घरी आल्या म्हणतात. म्हणजे त्या कायमच यायच्या. 1-2 दिवस गेले की यायच्याच म्हणतात. आल्या आणि बोलल्या, "राजश्री, तुझ्यासाठी काकांनी एक स्थळ आणले, बघूया का?" बापरे! म्हणतात तो अनुभव असा होता म्हणतात. ते सगळे अनुभवच होते आयुष्यात आईंनी हे केलेले. म्हणजे सकाळी ही गोष्ट आमच्या दोघी बहिणींच्यात झालेली आहे म्हणतात. आणि संध्याकाळी काकू येऊन बोलल्या, की "राजश्री,
काकांनी एक स्थळ आणलं तुझ्यासाठी, बघूया का, खूप चांगलं आहे. ती ती गोष्ट म्हणतात आमच्यासाठी एवढी हे होती. आणि डायरेक्ट ताई ती त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. म्हणतात की काकू, ह्या गोष्टीवर आमचं सकाळीच बोलणं झालं आणि मिनल असंच म्हटली की आपल्याला आई स्थळ बघतील आणि तुम्ही आज घेऊन आलाय. बघ, आईंनीच आणलं ना. मग त्या बोलल्या. आणि ते पहिलंच स्थळ होतं राजश्रीताईचं म्हणतात. आणि ते पसंत पण झालं आणि लग्नही झालं खूप चांगल्या पद्धतीने. आम्ही दोघीही BA शिकलेल्या, आमचं काही शिक्षण तेवढं हे नाही. आम्ही दोघीही BA झालेल्या होतो म्हणतात. पण आम्हाला नवरे मात्र दोघींनाही सरकारी खात्यातले मिळाले. ही सगळी आईंची कृपा होती. का तर आईंना माहीत होतं आम्हाला बाकी कुठून आता आधार नाही आहे. आणि नवरेही अशा पद्धतीनं आम्हाला दिले आईंनी. म्हणतात की आयुष्यात आम्हाला परत कुठंही मागं फिरून बघावं लागणार नाही, अशा पद्धतीनं. आणि माझंही लग्न त्याच घरात. आम्ही दोघी बहिणी पण आहे म्हणतात आणि चुलत जावा पण आहे. म्हणजे त्यांच्या चुलत भावाशीच माझं नंतर लग्न झालं म्हणतात. तर ही सगळी आईंची कृपा होती. आमच्या दोघींचं कन्यादान काकांनी केलं म्हणतात. दोघींचंही कन्यादान. आणि आम्हाला कुणाचा आधार नव्हता. तरी राजश्रीताईनं पैसे वगैरे साठवून ठेवलेले होते म्हणतात. कधी आपल्याला लग्न हे ते ह्या पुढच्या गोष्टींसाठी तिनं थोडेफार पैसे साठवून ठेवलेले होते. पण कधीही आम्हाला त्या पैशांची गरज लागली नाही म्हणतात. इतकं चांगल्या पद्धती दोघींची सरकारी खात्यात आहेत. नवरे म्हणतात आमच्या दोघींची सरकारी खात्यात आहेत. सगळं आईंच्या कृपेनं चांगलं झालं म्हणतात. फक्त एक कुठंतरी आयुष्यात खंत आयुष्यभर मला राहील म्हणतात की माझी आई का आईंच्या मार्गात नाही आली. खूप कधी-कधी आठवण आली तर खूप वाईट वाटतंय. काय आईचे हे असतील की एवढं स्वतःची आई तिची आईंच्या मार्गात होती. एवढी स्वतःच्या आईनं इतकी उपासना तिच्या केलेली होती आणि तरीसुद्धा तिचे काय एवढे प्रारब्ध असतील की ती नाही मार्गात येऊ शकली आणि तिचा असा अंत झाला. वडिलांचाही तसाच वाईटच अंत झाला म्हणतात. पण ते त्यांच्या हातानं त्यांनी करून घेतलेलं होतं. ते त्यांनी त्यांच्या हातानं करून घेतलेलं होतं. आईचं पण ते हे पण आजीमुळं आम्ही खूप आईंच्या मार्गात खूप चांगल्या रीतीनं आलो. खूप चांगल्या रीतीनं आम्ही रुजलो आणि आईंनी खूप चांगल्या रीतीनं दोघींचंही आता खूप चांगलं आहे म्हणतात. आमचे संसार चांगले आहेत. सगळ्या गोष्टी छान आहेत. फक्त मला एवढंच सांगायचं आहे ताई, शेवटी म्हणत होत्या की मला एवढंच सांगायचं आहे, ज्या पण भगिनी हे करतात, दिसणाऱ्या गोष्टी आपल्या नाही आहेत. पण जे दिसत नाही आहेत, गुरु आपल्याला दिसत नाहीत, फक्त फोटोमध्ये आपल्याला दिसतात, त्या म्हणत होत्या. दिसणाऱ्या गोष्टी आपल्या नाही. आणि हे ना तुम्हाला मी सांगू, बऱ्याच भगिनी मला म्हणतात, ताई अनुभव आला की असं वाटते आईंनी आपल्यासाठी पाठवलाय, असं वाटतंय प्रत्येक वेळेला. अशा अनुभव येतात. तर मी तुम्हाला सांगू, मला स्वतःला कितीतरी वेळा असं वाटतंय की हा अनुभव आईने आपल्यासाठी पाठवलाय. तर खरंच. आणि त्यांनी जे बोलल्या ना, माझ्या आजीचं वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवावं. जे दिसतंय ना, ते काही आपलं नाही आहे. पण गुरु दिसत नाही आहेत, पण ते आपले आहेत आणि तेच आधार म्हणून कायम उभे असणार आहेत. हे सगळ्यांनी अगदी कोरून लक्षात ठेवा, असं ताई म्हणत होत्या. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना होऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.